142-year-old male माझ्याकडे आला अँड ही वॉज लुकिंग कम्प्लिटली फाईन. ही वॉज एज्युकेटेड पर्सन सो दॅट ही डायरेक्टली सॅट ऑन पेशंट्स काउच आणि ही सेड की आय एम हॅव्हिंग हार्ट अटॅक. आम्ही त्याला एक्झामिन केलं, चेक केलं, सगळ्या गोष्टी बघितल्या, ईसीजी नॉर्मल, पल्स, ब्लड प्रेशर सगळेच नॉर्मल. मी त्याला अश्युरन्स दिलं की तुला काही नाहीये बाबा, तू जरा शांततेत बस. आम्ही त्याला रिसेप्शनवर बसवलं आणि काही क्षणातच म्हणजेच 10-15 सेकंडच्या नंतर तो परत ओरडायला लागला, नाही डॉक्टर साहेब मला हार्ट अटॅकच आहे. आणि तो स्वतःच परत जाऊन इमर्जन्सीच्या काउचवर झोपून गेला आणि जसाच झोपला he was collapsed. He was not responding आणि त्याला आकडीसारखे सिम्पटम्स यायला लागले. आम्ही इमिजिएटली त्याचा ईसीजी केला. त्याच्यामध्ये व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आणि एंट्रोव्हॉल मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजेच हार्ट अटॅक होता, तो पण मॅसिव्ह. मी तिथे होतो. इमिजिएटली त्याला डायरेक्ट कार्डिओवर्जन म्हणजे शॉक दिला. शॉक दिल्यानंतर तिथे त्याचे रिलेटिव्ह प्रेझेंट होते. त्यांना काउन्सिलिंग करण्यात आली. ते एज्युकेटेड होते. त्यांनी इमिजिएटली आम्हाला प्रायमरी एन्जिओप्लास्टी करण्यासाठी परवानगी दिली. पेशंटची काही इनिशियल प्रिपरेशन करून आयसीयू मध्ये शिफ्ट केल्यानंतर आम्ही त्याला डायरेक्टली विदिन 10 मिनिट्स आम्ही कॅथलॅब मध्ये घेतलं. कॅथलॅब मध्ये अँजिओग्राफी करताना आम्हाला आढळून आलं की त्यांची लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी ही कम्प्लिटली ब्लॉक आहे. इमिजिएटली अँजिओप्लास्टी करण्यात आली. वेसल ओपन करण्यात आली. पेशंट स्टेबलाइज झाला. तर याच्यातून मित्रांनो आपल्याला कळून येतं की कधी कधी फ्यू मिनिट्स मध्ये जर तुम्हाला चेस्ट पेन सुद्धा असेल तर साइन सिम्पटम्स आणि इन्व्हेस्टिगेशन सुद्धा नॉर्मल असू शकतात. सो बी केअरफुल अँड बी अवेअर रिगार्डिंग द चेस्ट पेन सिम्पटम्स. Act as early as possible.